नमस्कार. कसे आहात सगळे? आज 7 नोव्हेंबर म्हणजेच नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डे. या निमित्ताने मी डॉक्टर श्वेता दवणे तुमचं आरोग्यवृत्तामध्ये स्वागत करते. नॅशनल कॅन्सर अवेअरनेसच्या निमित्ताने मी एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करू इच्छिते. मी काही दिवसापूर्वी एक पुस्तक वाचलं होतं, कुतूहलापोटी, अनिल अवचट सरांचं आहे. त्याच्यामध्ये कॅन्सर समजून घेताना कॅन्सर कसा होतो किंवा आपल्या शरीरातल्या पेशी कॅन्सर कशा रोखतात याच्याबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे. ती माहिती मी थोडक्यात सांगते. कॅन्सर होण्याची कारणं तर आपल्याला माहितीच असतात, परंतु आपलं शरीर कॅन्सर कशा प्रकारे रोखतं याबद्दल तर कोणी बोलतच नाही. खरं तर आपलं शरीर जीन्स म्हणजे जनुकांनी चालतं. ह्या जनुकांमध्ये काही दोष असला किंवा बाह्य कारणांमुळे म्हणजे बिडी, सिगरेट, दारू, तंबाखू किंवा रेडिएशन यामुळे जनुकांमध्ये बिघाड होतो आणि या जनुकीय बिघाडामुळे आपल्या शरीरात कॅन्सर होऊ शकतो. आता ही जनुकं बिघडली म्हणजे लगेचच आपलं शरीर त्यांना मारून टाकायची आज्ञा देतं तर नाही. आपल्याकडे रिपेअर जीन्स नावाची ही गोष्ट असते. त्यामुळे आपण आपल्या शरीरातली जी बिघडलेली जीन्स आहेत किंवा बिघडलेली जनुकं आहेत ती आपण रिपेअर करायचा प्रयत्न करतो आणि त्याचमुळे जर ती रिपेअर झाली तर त्यांना पुन्हा प्रवाहात आणून त्यांच्याकडून कार्य करून घेतलं जातं. परंतु ही जीन्स सुधारलीच नाही किंवा बिघडलेलीच राहिली तर मग काय करायचं? तर मग त्यांना अज्ञातवासात पाठवलं जातं आणि तिथेही ती जर काही गोष्टी नकारात्मक करत असेल तर मात्र त्यांना मृत्यूदंडाची म्हणजे प्रोग्रॅम सेल डेथची आज्ञा दिली जाते आणि ते हळूहळू आपल्या शरीरात जीन्स आपल्या पेशीमधील एक एक गोष्ट नष्ट करत ती अशा प्रकारे शरीर आपलं कॅन्सर रोखण्यासाठी खूप प्रयत्न करत असतं. परंतु त्यातूनही त्याचे प्रयत्न हरले तर कॅन्सर झालाच तर काय? जर त्याचं निदान अचूक झालं किंवा योग्य वेळेत झालं तर मात्र कॅन्सरला नक्की हरवता येतं. नेहमीच कॅन्सर म्हणजे कॅन्सल नव्हे, तर या मधून नक्की क्युअर होऊन कॅन्सरलाच कॅन्सल करा. असंच मी आजच्या नॅशनल कॅन्सर अवेअरनेस डेच्या निमित्ताने तुम्हाला सांगेन. धन्यवाद.